जय शिवराय मित्रांनो, आज आपल्या डेली बुक रीडिंग कन्सिस्टन्सी चॅलेंजचा 159 डे आहे आणि आपण हार्टिंग अबाउट हार्टिंग बुकचा 9.1 चॅप्टर रिव्ह्यू करणार आहोत। तुम्ही वर्स्ट सिनेरिओमध्ये सर्वाइव्ह केलं, तुम्ही फंडसुद्धा रेस केले, आता क्रिसिससुद्धा तुम्ही हँडल केला। आता पुढे काय? पुढे फेज असते सेलिब्रेशनची आणि ऑब्व्हियसली तुम्ही सेलिब्रेट केलंच पाहिजे, पण त्याच्यामध्ये एक सायलेंट किलर असतो, तो म्हणजे असतो कम्फर्ट। आता जेव्हा तुमची कंपनी ग्रो होते, ऑलरेडी तुम्ही सर्वायवल फेजमधून ग्रो फेजमध्ये आलात, मग त्यावेळेला जे तुमची जुनी लोक आहेत तेच तुम्हाला ग्रो होण्यापासून अडवत असतात। तर कसं काय? आता जो CEO असतो तो पीस टाईम CEO बनतो। वॉर टाईम CEO आणि पीस टाईम CEO हे दोन टाईप्स असतात, ज्याच्यामध्ये वॉर टाईम CEO जेव्हा स्ट्रगल चालू असतं तेव्हा असतो आणि पीस टाईम CEO जेव्हा ग्रो करायचं असतं तेव्हा असतो। आता जे जुने लोक असतात त्या लोकांचे हॅबिट्स या कंपनी जेव्हा छोटी असते, जेव्हा 10 एम्प्लॉय असतात, 20 एम्प्लॉय असतात तेव्हा ते चालतात, पण जेव्हा कंपनीचे एम्प्लॉय 10,000 होतात, 1000 होतात, त्यावेळेला त्यांचे हॅबिट्स हे खूप प्रॉब्लेम क्रिएट करतात। मग अशा वेळेला त्या लोकांना काढणं खूप इम्पॉर्टंट असतं मित्रांनो। त्यामुळे हीच खरी आहे हार्टिंग अबाउट हार्टिंग्स लीडरशिप आफ्टर सर्वायवल, म्हणजे लीडरशिप ॲट स्केल। तर तुमची कंपनी ग्रो करण्यासाठी डेफिनेटली तुम्हाला ह्या स्किल लक्षात ठेवाव्या लागतील आणि ह्या तुम्हाला खूप हेल्पफुल ठरतील। आता 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहे। पहिली गोष्ट तर सकाळी 5 वाजता उठण्याचा प्रयत्न करा। सेकंड, कुठलेही एक चॅलेंज घ्या, बुक रीडिंग चॅलेंज, जिम चॅलेंज, कोणतेही रनिंग चॅलेंज 30 दिवसासाठी। थर्ड, डेली वीकली मंथली एक टार्गेट सेट करा, तुमच्या वहीमध्ये लिहा मित्रांनो। जसं उद्या काय करणार आहे हे आजच लिहून ठेवा। ह्याच्यामुळे काय होणार, तुमच्या आतमध्ये बदल होईल आणि डेफिनेटली तुमच्या हॅबिट्समध्ये चेंज झाला, हॅबिट्समध्ये बदल झाला तर तुम्ही सक्सेसफुल आले मित्रांनो। डेफिनेटली तुम्ही हे गोष्टी ट्राय करा आणि लक्षात ठेवा, डिसिप्लिन हा आणि कन्सिस्टन्सी ही टॅलेंटला बीट करते लॉंग रनमध्ये। लक्षात ठेवा मित्रांनो। थँक्यू।